लागता सहज वासनेचे बीज जडून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्ये मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे विठ्ठल नमस्ते शारदा देवी विना पुस्तक हारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्नं भव सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना लखन जी सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवाञ्च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टाकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगाध्यान देवा
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघाला गण गण गणात बोते गण गण
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाय. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताना पडलेला अभंग ज्यांनी मंदिराचा करस पूर्ण केला आहे. 5व्या वेदाची निर्माते अशी देहूची श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सुरू करण्याच्या आधी महिला मंडळ एवढे दूर का बसला? 1 नंबर असतो माहिती का? कधी पण महिलांचा 1 नंबर असतो कुठं पण. मग एवढ्या दूर का बसल्या? इथं बसायला पाहिजे होतं ना. आज पोरगीचं कीर्तन आहे ना माय. एक साईड तुम्ही. लागता सहज संतांच्या पायाची धूळ. रज म्हणजे पायाची धूळ. एक धूळ म्हणा. जर लागली सहज तर काही लागत नाही, पण जर लागली वासनेची बीज जडून जाय. वासना मिटून जाते कशाने? संतांच्या पायाच्या धुळीने. मग ती वासना मिटून गेल्यानंतर काय होते? मग राम नामे उपजे आवडी. मग भगवंत आपल्याला आवडायला लागतो आणि मनामध्ये भगवान विराजमान होतात. कोणामुळे? संतांमुळे. आणि मग एकदा का भगवंत इथे विराजमान झाले, ते आवडायला लागले. कंठी प्रेम नयनी नीर लोटे. कंठ दाटून येतो आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. कशामुळे? एकदा भगवंत समजला ना, तेव्हा जेव्हा त्याचे जीव आपला जीव अटकतो ना भगवंतामध्ये, तेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आपला जीव अटकतो ना, तेव्हा. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पूर्ण. हे साधन जे आहे की नाही, कुठलं? संतांची भेट होणे, भगवंताचं नामस्मरण. जर मागच्या जन्मीचं जर तुमचं काही पुण्य असेल, पूर्व पुण्य, तरच पुढच्या जन्मात तुम्हाला ते मिळतं. म्हणून तुकाराम महाराज साधन सुलभ गोमटे. हे साधन सुलभ आहे आणि गोमटे चांगले, पण ते मिळायला हवं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा अभंगाचा थोडक्यात भाव आता विस्तार करण्याचा प्रयत्न आपण करू. तरी कीर्तन सुरू करण्याच्या आधी आज आपल्या रोहना की रवना, आम्ही रवना म्हणत आलो. रोहना या गावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त हरिकीर्तनाचा कार्यक्रम आहे. ते काल्याचं कीर्तन बोलले होते, पण माझा तेवढा अधिकार नाही. कारण देवी भागवत जर असतं तर ठीक असतं, है की नाही? आपले 3 दिवसाचेच कार्यक्रम झालेत की नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तरी ज्यांनी मला इतर कीर्तनाची सेवा दिली ते आपले अंकुश महाराज वावके, यांचे सुद्धा आभार. आणि विष्णू महाराज सुद्धा आलेले आहेत. यांची आमची चांगली ओळख आहे, पहिल्या आधीचीच ओळख आहे. तरी कुणाचं नाव जर राहून गेलं असेल तर क्षमा. शेवटी मी नक्की सर्वांचे नाव घेते, साऊंडवाल्याचेच नाव घेते. पण आता थोडा आपण पुढे चालू, टाइम झालेला आहे आपला, ठीक आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या माऊलींच्या चरणी आणि माझे गुरुवर्य अर्जुन महाराज तायडे यांच्या पुढे नतमस्तक होऊन मी कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत चरण रज लागता सहज. कुठल्या संतांच्या पायाची धूळ हवी मग तुम्हाला? तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ते तर आता नाही, पण त्यांची कीर्ती राहून गेली. महान आहेत. मग या जीवनात खरा संत ओळखणे फार गरजेचं आहे. मग तुम्हाला ओळखता येतं का? नाही येतात तसे भगवे कपडे घालून असे तसे, मग तुम्ही त्यांना साथ घेता, है की नाही? आपण त्यांचीच काही ना काहीतरी पूजा पाठ करतो. पण खरे गुरु आपल्या जीवनात फार गरजेचे आहेत. संत नारद मुनी भगवंताला विचारतायत की देवा संत म्हणजे काय? सांग बरं.
संत कुठे भेटतील बरं खरे? तेव्हा भगवंत म्हणतात की संतांची उपमा तुम्हाला विचारतोय, तू स्वतः संत असून. नारद मुनी म्हणाले तुमच्या तोंडून ऐकायचे म्हणे नाही, जा म्हणे त्या पृथ्वी तलावर आणि तो सरड्या बसलाय, त्या सरड्याला विचार म्हणे संत म्हणजे काय. मग आता नारद मुनी म्हणे सरडा बोलेल का? म्हणे बोलतोय, तू जाऊन विचार. मग नारद मुनी सरड्या जवळ आले आणि सरड्याला म्हणताय म्हणे का एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय? संत म्हणजे काय? ते ऐकता बरोबर तो मुक्तीलाच गेला, म्हणजे मरण पावला. आता नारद मुनीला वाटलं याला फक्त विचारलं की संत म्हणजे काय, मरूनच गेलं. मग आता ते परत भगवंताजवळ गेले नारद मुनी आणि म्हणाले देवा विचारलं पण ते मरण पावलं. म्हणे आता काय? म्हणे जा म्हणे त्या पोपटाजवळ आणि त्या पोपटाला विचार म्हणे संत म्हणजे काय. ते गेलं आणि त्या पोपटाला म्हणतात म्हणे काय संत म्हणजे काय. ते ऐकता बरोबर ते पोपट सुद्धा मरण पावलं. आता नारद मुनीला वाटलं की हे माझं चेष्टाच करतय भगवंत, मी विचारतोय ते म्हणतायत मी जातोय, आता मी जातच नाही म्हणे, कुठंच जात नाही, आपल्याला पाप लागेल ना, संत म्हणता बरोबर मरण पावतोय. मग नारद मुनी परत भगवंताजवळ गेले आणि म्हणतायत देवा तुम्ही चेष्टा करताय म्हणे आमची. म्हणे काय झालं? दोघींना पण विचारलं पण मरण पावलं ना. म्हणे करायचं काय आता? अरे म्हणे राजाच्या घरी पुत्ररत्न झालं म्हणे, त्याला विचारायचं आहे, नवीन बाळ जन्माला आलं. म्हणे मी जात नाही, ते मनुष्य हे तरी जनावर होतं पण ते मरण पावलं तर म्हणजे विचारल्यानंतर. अरे म्हणे काय नाही होत, जा मी आहे ना म्हणे. म्हणे जाऊ का? म्हणे हो जा. नारद मुनी गेले. राजाला वाटलं संतांचे पाय आपल्या घराला लागले, संतांना आतमध्ये घेतलं आणि घाबरत घाबरत नारद मुनी विचारतायत मला असं ऐकायला आलं की तुमच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झालं. म्हणे हो घेताय म्हणे जवळ. नारद मुनी म्हणाले हो घेतो म्हणे, द्या. त्या बाळाला घेतलं तर पण घाबरतायत नारद मुनी विचारायला की संत म्हणजे काय. तरी सुद्धा नारद मुनीने त्यांना विचारलं की म्हणे का तुम्ही आता जन्माला आले पण सांगा संत म्हणजे काय. ते बाळ हसायला लागला आणि म्हणाला नारद मुनी तुमची आणि माझी पहिली भेट कुठं झाली माहिती का? सरड्याच्या रूपात. पहिली भेट सरड्याच्या रूपात. तुम्ही मला तेव्हा प्रश्न विचारला संत म्हणजे काय. संत म्हणता बरोबर माझी मुक्तता पोपटाच्या रूपात झाली. दुसरा जीव कुठला मिळाला? पोपटाचा. तेव्हा सुद्धा हाच प्रश्न तुम्ही केला की संत म्हणजे काय. तेव्हा सुद्धा मरण पावून मी मनुष्य योनीमध्ये आलो. कुठं आलो? मनुष्य योनीत आलो. माझ्या मनुष्य म्हणजे 84 योनी, किती जीव मागे पाडून तुम्हाला एक मनुष्य योनी मिळते की नाही. मग तेव्हा संत म्हणाले, नारद मुनी म्हणतायत की असं होय, संत म्हणता बरोबर तुम्हाला मुक्ती मिळाली. म्हणे मनुष्य योनी मिळाली, मुक्ती काय? मनुष्य योनी मिळाली. म्हणजे संतांची उपमा किती मोठी, ते पण संत म्हणता बरोबर. अरे संतांचा जर वेश आपण धारण केला तर त्याच्यासारखी थोडी तरी वर्तणूक आपण करतो तात्पुरती. नाही तुम्ही महाराज, नाही तुम्ही संत, काहीच नाही. पण वेश धारण केला तुम्हाला ती वागणूक कशी करावी लागते त्याला म्हणावं संत. पण संत कसे असावे? दया, क्षमा, शांती, जे क्रोध नाही, ज्यांच्या अंगामध्ये क्रोध नाही, कोणाचं काही घेणं देणं नाही, फक्त जनकल्याण आणि व्यक्तीला आपल्या मार्गापर्यंत पोहोचवून देणे एवढं त्यांचं काम. संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती संतांच्या संगतीत राहिल्याने माणूस तरुण जातो पण त्याची संगत हवी. मग अशा संतांच्या पायाची धूळ तुम्हाला हवी का? चालते बरं, मग भेटणं फार गरजेचं आहे. मग भेटल का? सहसा भेटत भरपूर संत आहेत पण खरा संत ओळखणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही गुरु केले का? ज्यांनी गुरु केले त्यांना माहिती आपलं गुरु कसे. ठीक आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग खऱ्या संतांच्या पायाची धूळ तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला सांगितलं की बा संतांच्या पायाची धूळ पाहिजे, लय जणांना सांगितलं, पण आपला म्हणण्याचा काय उद्देश असतो आणि त्यांचा करण्याचा काय उद्देश असतो हे समजत नाही.
एकाने काय केलं की संतांच्या माग 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 जोपर्यंत संतांच्या पावलाचे ठशी उमटत होते तोपर्यंत त्याला धुळं लावलं लगातार. आपण एक वेळेसच लावली असती आहे की नाही, आपल्याला एवढं डोकं चालतंय पण त्याचं चालत नाही. दुसऱ्याने काय केलं की संतांच्या पायाचे धुळीचे पोतेच घरी बांधून आणले, रोज लावले. तिसऱ्याने असं केलं की संतांचे पायच कापून आणले. म्हणजे उद्देश काय म्हणण्याचा, आपण करतो काय, महाराज सांगतात काय, म्हणजे संतांच्या पायाची जर एखादा संत आला, संतांच्या चेहऱ्यावर कधी हास्य असते, प्रकाश असते हे की नाही, जो नामस्मरण करतो रेग्युलर. आणि ते जर गावामध्ये आले आणि तुम्ही जर त्यांना ओळखलं, ते सहसा कधी कुणाच्या घरी जातही नाही, त्यांचे पाऊल पडतही नाही, नशीबवान राहतात ते, हे की नाही. मग तुम्ही जर तिथं गेले आणि त्यांना पाहिलं की नाही बुवा आहेत, तुमच्या घरी आणलं, ओळखलं नाही पण तुम्हाला माहिती ते महाराज आहेत, पण तुम्ही आणलं आणि त्यांनी जर तुमच्या कल्याणाची गोष्ट सांगितलं, बाकीचं काहीच घेऊन नाही गेले, तुमच्या कल्याणाची गोष्ट, तुमचा मार्ग कुठे चाललाय हे जर गोष्ट तुम्हाला सांगत असतील तर ते खरे संत. त्यांना जात माहित नाही, पात माहित नाही, धर्म माहित नाही, कुळ माहित नाही, गोत्र माहित नाही, ते कुठल्या जातीचे आहे. तुम्ही जर संतांजवळ गेले तर ते संत काहीच पाहत नाही, फक्त ते पाहतात तू माणूस आहे, मी माणूस आहे, तुझं माझं नातं बरोबर चाललंय, तुला सांगण्याचं काम माझं फक्त एवढे जीवनाचं सार कसं आहे, फक्त संत एवढंच सांगतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढं सोपी नाहीये दादा. का नाहीये? कारण भगवंताला सुद्धा संतांच्या पायाची धूळ लागली होती, ते अभंगाचं प्रथम चरण. संत चरण राजा जेव्हा भगवान श्रीकृष्णाचं डोकं दुखलं होतं की नाही, तेव्हा त्यांनी संतांच्या पायाची धूळ मागितली होती एक औषध म्हणून. औषध चालत होतं का? नाही. नारद मुनी फक्त पाहतायत की माझ्या भगवंताचं डोकं दुखते, नारायण नारायण लय करता तुम्ही, पण धूळ देऊ शकत? भगवान श्रीकृष्णाच्या डोक्याला म्हणे मी धूळ देऊ, म्हणे नरकात पाठवायचंय का? नरक तर भोगावंच लागेल. भगवंताला लावताय तुम्ही धूळ. नारद मुनी म्हणाले देवा काही वैद्य विद्या आणू का? म्हणे नको, संतांच्या पायाची धूळ घेऊन या. आता नारद मुनी स्वतः संत होते, देऊ शकले. गेले मग बाहेर, विचारतात सर्वांना, म्हणे का तुमच्या पायाची धूळ देता का? म्हणे कशाला पाहिजे?
म्हणे भगवान श्रीकृष्णाचं डोकं दुखतंय म्हणे, त्याच्यासाठी धूळ पाहिजे म्हणे. येडबिडी झाली का म्हणे, डोक्याला वेळ लागले का? अरे भगवंताला आम्ही आमच्या पायाची धूळ देऊ? तुच्छ आहे मग, आम्ही नाही देऊ शकत, कोणीच दिली नाही. पण जेव्हा राधा राणीने पायाची धूळ दिली, तिला संतांची उपमा दिलेली. कोणाला? राधा राणीला. तेव्हा राधा राणी बोलले की मी, त्या गोपिका बोलल्या, कारण त्यांना प्रेम माहितीये, भाव माहितीये, भक्ती माहितीये, त्यांना ज्ञान आहे. तेव्हा गोपिका आणि राधिका बोलल्या की मी धूळ देते. मग नारद मुनी म्हणाले नरकात जावं लागेल म्हणे. चालतंय, मला चालतंय. अरे जर माझ्या पायाच्या धुळीने जर भगवान श्रीकृष्णाचं डोकं थांबत असेल तर मी अनेक नरक भोगायला तयार आहे. तिने तिच्या पायाची धूळ डोक्याला लावली, तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं डोकं थांबलं. तेव्हा उद्धव म्हणाला काय म्हणे, काहीच पडलेलं नाही याच्यात. उद्धव ज्ञानाने अहंकारी आहे, त्याला फक्त ज्ञान माहिती, पण प्रेम समजावून सांगलं या गोपिकांनी. प्रेम तुम क्या जानो रे उद्धव, बोलले गोपिका, प्रेम तुला काय माहितीये, तू फक्त ज्ञान घेत राहिला. जर तुम्ही भक्ती करत आहात आणि त्याच्यामध्ये प्रेमच नाही भगवंताविषयी, तर ते भक्ती कामाची आहे का? उद्धव सेम भगवंतासारखे दिसत होता, उद्धव सेम तसाच, जस की दुसरं भगवंतच आहे. पण उद्धवाला जेव्हा गोपिकांनी प्रेम समजावून सांगलं तर तेव्हा डोळे खुलले उद्धवाचे. ज्ञानाने जरी मोठा असला तरी त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजेतच. जरी तुम्ही किती मोठे विद्वान असले, पंडित असले, जाणे भक्तीचा जिवाणा तुची दैवाचा पुतळा, आणि कनो हे माझे मनान हो का पंडित शाळा चालत नाही दादा. तू जरी मोठा किती विद्वान असला तरी चालत, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. देव फक्त भावाचा भुकेला आहे. प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना भावापाशी देव शीघ्र उभा. भाव पाहिजे देवाला, फक्त दुसरं काही नाही पाहिजे. तुमच्या इकडे आहे का? प्रेमाचा भुकेला भावचा आहे, भक्तीचा आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, असं चालत नाही. आता तुमच्या इकडे एखादी एक लोटा जल
काय का जाता का मग मंदिरात रोज जाता? महादेवाला लई प्रसन्न झालं वाटत. काय मागतं देवाला? एवढं काय मागता बरं? एक तर असंही माझं तत्व तर एकच आहे, कोणी मंदिरामध्ये देवासाठी जात नाही. बरोबर आहे ना? कधी ना कधी तर जीवनासाठी तुम्ही काही ना काहीतरी मागलं मागलं की नाही, आणि त्यांना ते पुरं केलं की नाही? केलं ना. कोणाचं असं आहे की झालंच नाही, तो सर्व काही पुरं करतोय. फक्त तुम्ही मागा, आम्ही पुरं करतोय. पण भगवंत म्हणतायत मला बेल नको, काही नको, काहीच नाही पाहिजे, काहीच नाही. तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे. भगवंत हे भोळं दैवत आहे महादेव. बरोबर पकडलं. भगवान श्रीकृष्णाची उपासना करून दाखवा बरं. लवकर नाही प्रसन्न होत. जेव्हा राधाराणीचं नाव तुम्ही घ्याल तेव्हा ते प्रसन्न होतात. महादेवाचं कसं आहे, त्यांना काही घेणं देणं नाही, माहितीये का? त्यांना फक्त काय पाहिजे, आता तुम्ही समजा पूजा केली आणि दुसरी येऊन बाई गेली आणि ती पूजा मोडून टाकली, तुमची जीवार येईल की नाही? मग तिथं कुठला गुण आला बरं? क्रोध निर्माण झाला. तो तिथं मोह, माया, ईर्ष्या, कपट पूर्ण धुवून भगवंताजवळ जा. या फुलाला जरा चांगलं शुद्ध करा. कधी आपण मडक फुल भगवंताला वाहत नाही. खरा फुल वाहतो का? नाही. मग या शरीराला जरा पावन करा. शरीर नको, शरीर तर घाणच आहे, पण या मनाला शुद्ध करू शकता? कराल माय? कशाने होईल? भगवंताच्या नामस्मरणाने. काही काळवेळ लागतो का नामस्मरणाला? काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धर धिन्याहून मोठं साधनही नाही. या विना अनेक असता साधन वाहत असे आण विठोबाचे. सर्वात मोठं सांगू काय, हे पूजा वगैरे हे यज्ञ सर्व व्यर्थ आहे, सर्व व्यर्थ आहे. तुम्ही म्हणाल काय, कस काय? पूजा पाठ कशाने करावी? जर तुम्हाला एखादा भगवंत आवडतोय आणि तुम्ही भक्ती करताय, पण निमित्त आहे की हा माझा भगवंत आहे, मी याची पूजा करतोय, आपला तो एक देव करुणी घ्यावा. माझं तुम्ही म्हणाल व्यर्थ कसं आहे? हे आव्हान नाही दुःखाला. पूजा पाठ आहे, भगवंताची पूजा अर्चना हे जे आहे की नाही, भगवंताला आव्हान करणे कशाचा? दुःखाला. का दुःख काय येतं भगवंताची पूजा केल्यानंतर? कारण तुम्ही जेवढं पाप केलंय की नाही तेवढं धुतही ते तुमच्या जीवनात, तुमची शुद्धता करतोय भगवंत, म्हणून तुम्हाला दुःख येतं. आणि दुःख एकदा आलं, खूप मोठं दुःख आलं की बरोबर परीक्षेचा टाइम येतो, तेव्हा तुम्ही पेपर लिहिणं सोडता. मग तेव्हा तुम्ही खचले, सोडता की नाही? तुम्हाला वाटतं की मी एवढी पूजा करते, एवढं काही करते, भगवंत माझ्याकडे पाहत नाही. कस काही नाही पाहतोय तो. फक्त थांब ना, धीर तर धर. तो सर्व काही देतोय, फक्त माणसाने धीर धरावा. आणि बरोबर टाइम आल्यानंतर भगवंत कुठे काय तुला जे लागेल ते सर्व काही देतो. फक्त तुमच्या मनाची शुद्धता हवी. भगवंताला तुम्ही आवडले पाहिजे. त्याच्या डोळ्यात तुमच्यासाठी अश्रू आले पाहिजे. येतील का? जन्मात नाही येतील का? मान तेवढी भक्ती, आपली कॅपॅसिटी पाहिजे ना तेवढी भक्ती करण्याची, की नाही? आपल्या जरी डोळ्यात भगवंताविषयी अश्रू आले, येतात, कंठ दाटून येतो एखाद्याचा. जर भगवंताचं जर तुम्ही पूजा कराल, संत काही नाही मागत देवाकडे. काय मागतात? गड्यामध्ये माड दे, हातामध्ये टाळ दे, गड्यामध्ये माड दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. अशी संध्याकाळ मागतायत ते. काय टाळ? नामाशिवाय दुसरं काही मागलं का? तुमचं मागणं काय माग? अरे हा संसार संसार दोघा जीवाचा विचार, देतो सुखाला नकार अन दुःखाला होकार. अरे हा संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटका
मग मिळते भाकर. असं संसारातल्या गोष्टी मागतो की नाही आपण, की माझ्या घरच्यांना बरं लागत नाही, बरं कर, काम धंदे चांगले चालू नाही, जरा नीट कर. कर्म तुमचं, खापर पडलं देवावर, हे बरोबर आहे का? हे बरोबर नाही. कर्म तुमचे असतात. एखाद्याला जर पोरग झालं नाही तर तुम्ही काय म्हणता, देवाने द्यायला पाहिजे होतं, बरोबर नाही केलं, असं म्हणतो की नाही आपण. का बरोबर नाही केलं देवाने? कर्म तुमचं चुकते. तुम्ही वाईट परिस्थितीमध्ये आल्यानंतर सुद्धा एखाद्याची आपण काही ना काहीतरी वाईट परिस्थिती करून टाकतो. जेव्हा परीक्षेचा टाइम येते तेव्हा परीक्षा देत नाही, भगवंताला खापर पडतो. हे बरोबर नाही. संत असं कधीच करत नाही. संत तुकाराम महाराजांवर किती कठीण प्रसंग आले की नाही? अरे त्यांना शेती राखण करण्यासाठी ठेवलं होतं तुकाराम महाराजांना. शेती राखण करण्यासाठी ठेवलं. कशासाठी? ते चिमणे त्यात दाणे पडताय म्हणून ते हा ना बुवा. पण तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हे सोयरे म्हणे आमचे कोण? हे पशु पक्षी झाडे वेली. या म्हणे माझ्या बाळांना, या म्हणे माझ्या पिलांना ते कंसावर बसायचे आणि दाणे टिपायचे. आणि त्यांना कशासाठी ठेवलं होतं? त्यांना हाणायसाठी. पण इतके भोळे आहेत की त्यांना बोलवतायत म्हणे बसा माझ्या पिलांना, तुम्हीच माझे सोयरे आहेत. आणि गावामध्ये कोणी नाही. त्यांना गाव लोकांना फक्त उपदेश दिला की त्यांच्यावर रागवायचे, म्हणून ते आपले कोणी नाही. जेव्हा पाटलांना माहित पडलं की दाणे टिपतायत चिमणे, तेव्हा पाटील आला. पण तुकाराम महाराज पिलांना म्हणतात, जा माझ्या पिलांना जरा पाणी पिऊन या आणि परत या. त्या पिलांशी बोलतायत, त्या चिमण्यांशी. आता तुकाराम महाराज म्हणाले, आलेत तुम्ही, जा म्हणे आता झोपायला जा, संध्याकाळ झाली म्हणे आता ते चिमणे गेले. पण पाटलाला जेव्हा माहित पडलं की तुम्ही आमचं शेत राखण करत नाही म्हणे, तुम्ही तुमच्याच धुंदीमध्ये भगवंताचं नामस्मरण करताय म्हणे तुम्ही. म्हणे हो एवढंच तर येतं म्हणे मला, दुसरं काय येतं. आणि जिजाबाईला खुशी झाली होती आवली मातेला की माणूस लागला कामाला. पण काम बघा, जेव्हा जिजाबाईला माहित पडेल तेव्हा किती कोपन. अरे पाटील कोपला पाटील गावीचे हे लोक. आता माझा भीक कोणा घाली, माझ्या माय बापा बरे नाही केले. आवली माता म्हणते, पदरी बांधले भिकाऱ्याच्या पुटक्याची विणा, त्याला दोन तार. करीर झारा पंढरीची, दोन विणा त्या विणा आहेत, त्याला दोन तार आहेत आणि ते वाजवते पंढरीचं येणं जाणं करते तुकाराम महाराज. म्हणे कसं नशीब माझं फुटकं की माणसाला काम लागलं पण माणसाने ते सुद्धा धड केलं नाही. तसा जीव होता बरं आमच्या मातेचा तुकाराम महाराज. जीव भरपूर होता पण काम करण्याच्या उद्देशाने त्या बोलायचे. पाटील म्हणतोय जर दाणे भरले नाही, जर माझे पोते तेवढे भरले नाही तर तुम्हाला भरून द्यावं लागेल म्हणे. चालतंय. अरे एवढा विश्वाचा मालक जगत पिता परमेश्वर त्यांच्या पाठीमागे असल्यावर ते कशाला भेटतील? मोजणी करायला कोण आलं? साक्षात भगवान आले, विठ्ठल. म्हणे मी मोजणी करतो म्हणे, करा. त्याच्या दुप्पट भरले. पाटील बोलला म्हणे माफ करा म्हणा, आम्हाला चुकलो म्हणे आमचं, आम्हाला वाटलं तुम्ही आमचं शेत नाही पाहते. अरे किती काही प्रसंग गेला संतांवरून तरी ते त्यांच्यासाठी दुखी नाहीये, ते दुसऱ्यांसाठी दुखी आहे, तुमच्यासाठी दुखी आहे. की बुवा कसं होईल यांचं. आणि तुमचं नशीब गेलं एक वेळेस काय तुमचं जीवन गेलं की तुम्ही दुःखात जाता, डिप्रेशन मध्ये जाता, टेन्शन मध्ये जाता. टेन्शन आलं की कपाळाला हात लावतात आणि कपाळाला हात लावला म्हणजे कर्म तुमच्या बरोबर. मग कर्म चुकलं की तुम्ही हुकले. बरोबर आहे का? आणि मग तुमच्या हातामधून जीवनाची ती जी तुम्ही हातात मूठभर
करून ठेवलंय तुमचं जीवन ते निसटून जातं आणि मग काही पडलेलं नाहीये जीवनामध्ये. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही पडलेलं नाही. देह तव पाच्याचे जाले ते कर्माचे गुणी गुंथले भवतसी चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. देह 5 जडांमध्ये अडकलेला आहे, त्याला काढण्याचा प्रयत्न करा. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. आपली सोडवणूक कशाची करायची? ती फक्त भगवंताच्या नामस्मरणाने होते, दुसरी कशाने होत नाही. आणि या जगामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की माझं कोणीतरी आहे, निमित्ताला आहे, जन्म दिलाय तुम्ही दिलाय, पण निमित्तासाठी तुम्हाला पहिले तर 2 मनुष्य योनी जन्माला घातले भगवंताने, एक स्त्री आणि पुरुष. तुमच्यापासून स्टार्टिंग झालेली नाही, भगवंताने निर्माण केलंय. आणि तुम्ही माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, माँ का न बाप का ये तो जन्म देने का नाता है. निमित्त जन्म द्यायचंच नाते. सास कहे जवाई मेरा है, ससुर कहे जवाई मेरा है, न सास का न ससुर का ये तू बेटी देने का नाता है. झालं नातं. भाई कहे बहना मेरी है, बहना कहे भाई मेरा है, न भाई बहन का न बहना भाई की ये तो रक्षा बंधन का नाता है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीरा मेरा है, न कमाल कबीर का न कबीर कमाल का ये तो हरि गुण गाने का नाता. तू काया न गई का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू कोणाच्या भरोशावर आलो आपण इथं? भगवंताच्या आलो की नाही? तुम्ही विसरून गेले या संसारामध्ये, भगवंतच विसरून गेले. संत कुठं भेटतील संत? काम धंदे भांडे गिंडे तुमचे जे काम धंदे राहतात त्याच्यामध्ये, पण कामामध्ये काम काही म्हणा, राम राम सांगता बोलता राम राम करायचे. कारण तोंड शांत बसलंच नाही पाहिजे. किती काही असं ना, अरे वासना या जीवनामध्ये पूर्ण जन्माला येणे म्हणजे तेच मोठं पाप झालं, भरपूर मोठं पाप आहे. मग ते पूर्ण नरक जगा आणि मग मेल्यानंतर वर पुन्हा नरकात जा. काय सांगता येतं स्वर्गात जातो की नाही माणूस जातो. आणि तिथं गेल्यानंतरही तू सर्व विचारतो, तू काय काय केलं काय काय नाही, तुझं पूर्ण जीवनाचं सार तू सांग. तू किती वाईट वागला, तू किती चांगला वागला. तिथं यमराज बसलेले. जरी तुमची ही दुनिया तुम्हाला वाटते की नाही सर्व माझं आहे, तुझं काही नाही घडत. हे जमीन सुद्धा तुझी नाही, हे अवघे विश्वची माझे घर आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. पण कर्माने जगा, कर्म चांगले करा. वर गेल्यानंतर यमराजाने सुद्धा म्हटलं पाहिजे काय जगला तू कसा चांगला जगला. आणि मेल्यानंतरही सुद्धा लोकांनी नाव घेतलं पाहिजे, जगल्यानंतर सुद्धा लोकांनी नाव घेतलं पाहिजे. माणसाची कीर्ती मेल्यावरच होती, संतांची त्याच्यापेक्षाही होती. मेल्यावर समोर असल्यावर कोणी नाव घेत नाही. नाव घेण्याकरता आधी स्मशान भूमीमध्ये मरावं लागतं, तेव्हा कुठे नाव निघतं. आणि लोक म्हणतात तो आज चांगला होता, त्याच्या तोंडावर म्हणतात 2 दिवस जगला असता, तो चांगला राहिला असता तो. पण नाही, आपलं कसं जे पाहिजे होतं ते भेटत नाही. दुसऱ्याची मन दुखवल्यानंतर पाप लागते, दुसऱ्याची निंदा केल्यानंतर पाप लागते. आणि भगवंताच्या भक्ताच्या तर नांदीच लागू नये, कारण गाठ भगवंताशी पडते, कोणाशी माणसाशी नाही पडत. कारण तो भक्त जो असतो तो भगवंताला जाऊन सांगतोय की त्या मला बोलला. कोण बोलला? जो बोलणारा होता तो बोलला. तो कधी भगवंताला सुद्धा सांगत नाही, पण भगवंत ओळखून घेतो भक्ताची व्यथा. त्याला माहितीये सतमार्ग काय संत मार्ग काय. आणि जेव्हा आपल्याला काही कळत नाही, संत मार्ग सतमार्ग काहीच कळत नाही, जेव्हा आपल्या हातून सर्व निष्ठून जातं, तेव्हा तुमची व्यथा कशी होती माहितीये का? क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया,
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। विषयों के बंधों से बांधा गया संत समागम को भूल गया। विषयों के बंधे से बांधा गया, संत समागम को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया. म्हणजे भगवंताची गाठ पडायची होती पण पडली नाही. कस काय नाही पडली? विषयों के बंधों से बांधा गया तू, संत समागम को भूल गया. या विषयामध्ये अडकलो आपण, कुठल्या या सांसारिक गोष्टीमध्ये. आणि सांसारिक गोष्टीमध्ये या मोहमायामध्ये माणूस एकदा अडकला की लवकर निघत नाही, ती वासना लवकर सुटत नाही आणि ती सुटण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करत अडका. तुम्हाला अडकायचं असेल तर तुम्ही अडकू शकता. आमचं सांगण्याचं काम आहे, तुमचं फक्त श्रवण करण्याचं काम आहे. भक्ती करा फक्त तुमची 9-10 भक्ती आहे, पण एक तरी भक्ती करा. श्रवण करण्याचं काम आणि तर डोक्यात ठेवण्याचं काम, तेवढं झालं बस. काहीच नाही, कुणाचं काही वाईट करायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, काही नाही. कर्म चांगलं ठेवा, माणूस सुखी राहतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राहिली वासना, वासनेची बीज संत चरण रज लागता सहज सहज. जर लागली, लागत नाही पण लागली तर अशा संतांच्या धूळ घ्यायच्या. कुठल्या? ज्यांना क्षमा, दया, शांती, ईर्ष्या, मोह काहीच नाही. जे आपल्याला जवळ ठेवतात त्यांना कोणाशी काही घेणं देणं नाही. ज्ञानी माणूस जास्त बोलत नाही. आता राहिली फक्त वासना. अभंग लय मोठा आहे माय, अजून 3 कडवे राहिले. किती राहिले? सुट्टा सुटत नाही अभंग. जरी रात कमी पडली तरी अभंग. आणि आता किती वाजलं? 1 वाजेपर्यंत जात येते. आता 12:30 वाजले. किती वाजले? भूक लागली का? नाही ना? चालू द्यायचं का मग? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राहिलं वासनेची बीज जडून जाय. आता संत मीराबाई किती मोठ्या भगवान भक्ती होत्या, भरपूर होते की नाही? त्या गायन करायच्या, लीन राहायच्या. कुठं? भगवंताच्या भक्तीमध्ये. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेम
रानाने विष दिलं तिने घेतलं, तुम्हाला जर विष दिलं तर गचकन मराव आपण. दुसऱ्याला अरे मी मेलो मला पकडा, आणि तुमचे सगळे सोयरे बोलवलं असते तुम्ही, त्याला बोलवा. कोणाला? त्याला वर कोणी बसलंय माय? कोण बसलंय? आहे का भूत? बोलत जा. पोरगा आहे का मी? पोरगी की नाही? तुमच्या पोरगीसारखी बोलत जा. मान जरी हलवली तरी चालतंय आपल्याला, काही हरकत नाही. फक्त बैलासारखे मान हलायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या भगवंताची भक्ती करायची तिने प्रूफ करून दाखवलं. प्रूफ जर करून दाखवलं नसतं तर आज कीर्ती राहिलीच का? नाही. तुम्ही जरी भक्ती कितीही करा आणि तुम्ही तुमची भक्ती प्रूफ करून नाही दाखवली, मग तुम्ही काहीच नाही. महादेवाची भक्ती करता विष पिऊन दाखवा. दाखवला गचकन मरण म्हणा. नाही होत दादा. आपण आपल्या मुलाला जन्म दिलाय त्याच्यामध्ये जीव अडकलेला असतो. आपलं लग्न झालंय, संसार आहे, सासू सासरे लय सांगण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही काहीच नाही. आपण फक्त घरामध्ये फक्त आपला देव करायचा, तेवढं नामस्मरण करायचं. आपला देव झाला ना की बस झालं तुम्ही तरले. संसार काय? संसार चांगला आहे का माय? सांगा बरं. आपलं झालं नाही अजून, आपल्याला माहित नाही. चांगला नाही का? नाही मग करायला नाही पुढे. दुःखी येतो संसार माहिती. दुःखमय आहे, त्याच्यामध्ये दुःखच दुःख आहे. सुख नावाचा शब्दच नाही त्याच्यामध्ये. आपले निर्णय आपण घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये. सासू काही म्हणते, सासरा काही म्हणतो, आहे की नाही? आपल्याला त्याच्या पायरीमध्ये चालावं लागतं. बाईचं जीवन पहिल्यापासूनच तसं होत आलंय. आधी मायबापाच्या ताब्यात, नंतर लग्न झाल्यावर सासू सासऱ्याच्या, मग पुढे काय? भोडे आहे माय तुम्ही. कोण आहे भोडो? तुम्ही भोडे आहे. सगळं समजतंय तुम्हाला. पण जीवन फार कठीण आहे बाईचं. कसं? केस तुमचे, वेणी त्यांच्या नावाची, हे की नाही? भांग तुमचा, सिंदूर त्यांच्या नावाचं. कान तुमचे, कानातले झुमके कोणाच्या नावाचे? त्यांच्या नावाचे. गळा तुमचा, मंगळसूत्र त्यांच्या नावाचं. हात तुमचे, हातातला हिरवा चुडा त्यांच्या नावाचा. पाय तुमचे, पायातल्या तोरड्या कोणाच्या नावाच्या? त्यांच्या नावाच्या. अरे ते बोटही सोडले नाही, पायाची बोटही सोडले नाही. काय म्हणतात त्याला? बिचवे, आहे की नाही? ते सुद्धा कोणाच्या नावाचे? यांच्या नावाचे. पोट तुमचं, गर्भ यांच्या नावाचं, शरीर तुमचं, नाव यांचं. मग घरी जाऊन विचारायचं. आता घरी जाऊन विचारायचं यांना, म्हणा माझ्या नावाचं तुमच्याजवळ काय? विचारसाल का? रायना असेल तर विचार जा. ते घराच्या बाहेर हाकलून देईन, पण तुम्हाला ठेवणार कशी काही हिंमत झाली विचारायची? त्यांना पण माहिती आहे आपल्याचं काहीच नाही. ते माणसाचं जीवन असं वाटतं की नाही, काही काही पोरींना वाटतं की नाही आपल्याला माणसाचं जीवन, पोरग्याचं जीवन भेटायला पाहिजे. पण तेही सोपी नाही. पोरग्याचं जीवन सुद्धा सोपी नाही. फक्त त्यांना स्वातंत्र्य भरपूर आहे, आपल्याला कमी आहे. जन्माला आल्यानंतर मायबाप सुद्धा आपल्याला चांगलं पोसत नाही. तुम्ही म्हणा राग आला तरी चालल, मायबापाशिवाय श्रेष्ठही कोणी नाही. पण जे मायबाप जन्माला मुलगी आल्यानंतर म्हणतात कर्ज घेऊन आली रे, आणि पोरगा जन्माला आल्यानंतर म्हणतात आला कर्ज उचलणारा आला. आल्यानंतर जन्माला आल्यानंतर नाव ठेवतात. आणि मग तो झाला मोठा झाला मोठा झाला मोठा झाला, तो जरी जेवणाच्या ताटावर बसला तो पोरगा, तरी आपण जेवता जेवता म्हटलं काम कर रे, जरा काम कर, आम्ही तुला लहानाचं मोठं केलं आणि तू काम करत नाही, आम्हाला कोण पोसल? झालं फळाची चिंताच केली तुम्ही तिथं, तुम्ही माय बाप नाही. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुनाला सांगतात ते महाभारतामध्ये जेव्हा ते युद्ध झालं तेव्हा सांगतायत ते की अरे माय बापाने मुलाला जन्म दिला तर फळाची चिंता करू नये. अर्जुन म्हणतात का करू नये? त्यांनी जन्म दिलाय ते चिंता तर करतीलच ना की नाही आपल्या
आपल्याला पोसायला पाहिजे असं तसं, ती त्याला समजायला पाहिजे. कोणाला? मुलाला. सांगायचं काम नाही, आपल्या तोंडातून पडलं की आपलेच कर्म चुकतात. जेवणाच्या ताटावर असताना तुम्ही म्हणतात अरे काही काम कर, काही जरा कमव, आम्हाला पोस, अशी जी अपेक्षा ठेवतात ते मायबाप नाही, त्यांना म्हणतात स्वार्थी. देवासोबत सुद्धा आपण स्वार्थीपणा करतो. माय एकदा गोष्ट भेटली की मंदिरात जात नाही आपण. का जात नाही? भेटून गेली ना गोष्ट, आता काय जायचं काम आहे. याला म्हणतात स्वार्थी. मुलांसोबत आपण, मुलं सुद्धा स्वार्थी असं नाही. आणि सगळ्यांचाच पत्ता त्याच ठिकाणी टपून बसलाय. कुठं? तिथंच अडकले सर्व. मुलं सुद्धा, मुली सुद्धा. कोणाबद्दल काय बोला काही समजत नाही. ना माय बापाबद्दल बोलू शकतो, ना मुलाबद्दल, ना मुलीबद्दल. आता सर्वांची व्यथा तिथंच आली. त्यापेक्षा कोणाचंच काही घेणं देणं नाही. आपला आपला देव करा. तो आपल्याकडे पाहतोय, मी त्याच्याकडे पाहते, बस विषय संपला. आणि टेन्शन लावून फक्त घेणे. तुम्हाला जर एखादी गोष्ट काही पाहिजे असेल तर त्या गोष्टीच्या मागे धावणे, त्याला म्हणतात टेन्शन. ठीक नाही? टेन्शन लावून घ्यायचं नाही. माणसाचं जीवन एकदा रस मिळते. आता संत मीराबाई भगवान भक्ती होत्या, त्यांनी खूप मोठी भक्ती केली. आणि कान्हा त्या मीराबाईला पाहतोय. कान्हा नावाचा मुलगा मीराबाईला पाहतोय. का? माता आली नव्हती कामाला म्हणून मुलाला पाठवलंय. आणि मुलाला पाठवल्यानंतर मुलगा संत मीराबाईकडे पाहतोय. संत मीराबाई नाचतायत, आपल्या गाणे गातायत मीराबाई. तेव्हा कान्हा म्हणाला, आई संत मीराबाई खूप सुंदर आहे म्हणे. हो खूप सुंदर आहे. राजपूत घराणं आहे म्हणे, सोपी नाही, संत आहेत म्हणे त्या. म्हणे मला त्यांच्याशी लग्न करायचंय म्हणे. कोणाशी? संत मीराबाईशी. मायने काय केलं? पदर घेतला आणि तोंडात घातला. आता बोलला, परत बोलू? अरे म्हणे आपण भंग्याचं काम करतो, ते कुठं काय पण बोलतो. म्हणे नाही नाही ते नको सांगू, जायचं म्हणजे आणि बोलायचं. संत मीराबाई सोबत बोलू नये म्हणे. आता ही माय कशी, तिला कुठं ना कुठं तरी उकलायचं असतंच. तुमच्यासारखं कितीही घट्ट गोष्ट असो, यांच्या मनात राहत एवढं असून सुद्धा आपण काही ना काही कुठं ना कुठं तरी उकलतो. तसंच तिने की नाही संत मीराबाई जवळ बोलल्या त्या की संत मीराबाई ऐकून घ्या म्हणे, तुम्ही संत आहात, दयावान आहात, क्षमावान आहे म्हणे. झालं काय? म्हणे ऐका म्हणे. म्हणे झालं काय सांगा तरी. म्हणे एकच काम करा की माझा मुलगा म्हणतोय की तुमच्याशी लग्न करायचं. म्हणे असं वय? म्हणे चालतंय, पाठवून द्या. संत मीराबाई हो म्हणाला म्हणून आई खुश झाली. आता कान्हा वाट पाहतोय घरी की माझी आई काही ना काहीतरी मला सांगल. तर आईने सांगितलं कान्हाला की जा, संत मीराबाईने बोलवलंय तुला लग्नासाठी, होकार दिलाय. ते उड्याच मारायला लागला. आता लग्न म्हटल्या मग ते आले, त्याच्या परीने त्याने कपडे गिपडे घातले. जो धावत निघला संत मीराबाईच्या समोरच उभा राहिला आणि असं करतो, म्हणजे खालची माती कोरतय, ते लाजतय. संत मीराबाई म्हणाली, अरे पुरुष असून लाजतो म्हणे, मी स्त्री असून तुझ्याकडे पाहते, तू बोलत नाही म्हणे. नाही म्हणे, तुमच्यात तेज आहे म्हणे, कसलं तरी म्हणे. कसलं तेज आहे? एखादा व्यक्ती जर भगवंताचं नामस्मरण करत असेल तर तो प्रकाश पडतोच, त्याचा प्रकाश पडतो. त्याचे हास्यमंद असतात ते. आता कान्हा म्हणाला, म्हणे ते जाऊ द्या, लग्नाचं सांगा, कुठं करायचं काय. आता संत मीराबाई म्हणाली, लग्न तर करूच रे, पण म्हणे एक काम कर, हे माझी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे म्हणे. पहिल्या वेळेस तू मला जसं पाहिलं होतं पापणी न मिटकवता, तसं 6 महिने माझ्या या मूर्तीला पाहून दाखव म्हणे. किती महिने? 6 महिने. म्हणे 6 महिने काय, 7 जन्म मी पाहायला तयार आहे, फक्त लग्न करा म्हणे. म्हणे हो लग्न तर करूच ना म्हणे. कान्हा बसला लगातार त्या मूर्तीकडे पाहतोय. 6 महिने कधी निघून गेले कान्हाला माहित पडलं नाही. तेव्हा शेवटी संत मीराबाईने डोक्यावर हात ठेवला. कोणाच्या? कान्हाच्या. हस्त ठेविला मस्तकी. तेव्हा कान्हा वर पाहतोय आणि म्हणतोय कसा, प्रभू तुम्ही आले म्हणे, मला भेट देण्याकरता तुम्ही इथं आले. आधी काय म्हणायचं ना आता काय म्हणतोय, म्हणजे किती प्रभाव पडला 6 महिन्यामध्ये, आहे की नाही. वासनाच मिटून गेली त्याची लग्नाची. आणि तो तिथं त्यांच्या पायांच्या समोर लोळतोय आणि म्हणतोय फक्त एक करा, आता या भगवंताचं नाव मनामध्ये रुजावं.
आणि तुम्ही रुजवून सुद्धा दिलं, ती मूर्ती माझ्या मनात रुजवून दिली. सुख वाटतंय त्या अभंगाचं द्वितीय चरण. मग राम नामे उपजे आवडी, 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 मग राम नामे उपजे आवडी. सुख घडू खाडी वाढू लागे, सुख घडू खाडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागेस. त्या कानाला सुख वाटायला लागलं त्या भगवंताच्या नामामध्ये, आणि तो हात जोडून बसलाय. आणि आपल्याला सुख कशात वाटतं? झोपल्या का? आहेत का जागी? नाही, हसलं म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सोनं लय आवडतं की माय? सोनं प्रेम आहे की तुम्हाला सोन्यापासून? आवडतं का? मग आऊ म्हणा ना. चांगलं विचारलं की सांगत नाही. सोनं भरपूर तुम्हाला भरपूर आवडतं. आता सणासुदीला आपण सोनं देतो. सुखाचं व्यथा तुम्हाला सांगते माहिती का? ती सीता माता होती की त्यांनी सोन्याची त्या हरणाची मागणी केली. एवढं रामायण घडलं असं म्हणतात, पण त्याच्यापासून नाही रामायण घडलं. ती त्यांना माता सीता आणि प्रभू श्री रामचंद्रांनी अगोदरच चर्चा करून घेतलेली होती. त्यांना माहिती आहे पुढचं काय होणार आहे, काही नाही. पण तो मोह तिथं जागृत झाला सीता मातेला. कोणाचा? त्या हरणाचा. आता वाण माहिती का तुम्ही? वाण वाटता असा एकमेकीच्या घरी जाणे, उखाणा घेणे, मिती भाजीची काय असेल नसेल ते आपल्याला नाही आहे. हा, तेच ती गोष्ट उखाणा आपण घेतो आणि वाण वाटायला जातो. तेव्हा आता ही महिला मंडळ अशी होती की वाणाच्या दिवशी हिला सोनं पाहिजे होतं. थोडा वेळ घेईल मी तुमचा, नंतर सोडून देईल. शाळा सुटली मग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिला ते सोनं पाहिजे होतं, आणि ती सोनं म्हणजे असं तसं नाही, सोन्याची नथ पाहिजे होती. आणि ती किती तोडायची? 1 नी 2 नी 5. किती? 5 तोड्याची नथ पाहिजे होती. आणि ती नाकात घातल्यावर नाक तुटायचेच काम आहेत की नाही. आणि तिला ती नथ पाहिजे होती. म्हणे घेऊन द्या संत, घेऊन द्या, नाही तर संध्याकाळचं जेवण नाही भेटणार. याने सुद्धा घेऊन दिली. मग तिच्यावरच जेवण आहे ना आपलं. याने काय केलं? घेऊन दिली. आणि ही बाई अशी होती की जीवनात तिने कधी कुणाला चहा सुद्धा पाजलेला नव्हता, पण त्या नथनीसाठी अख्खं गाव बोलवलं. म्हणजे बघा माझी नथ, बघा माझी नथ, किती सुंदर नथ आणली. आता हिनेच आणली होती नथ.
आणि बायकांना म्हणायची बघा ना बाई नथ बघा. आता ह्या बायका म्हणायच्या वहिनी घालून दाखवा म्हणे, घालून दाखवा आणि घालून दाखवा. आणि हिने नथ घातली की बायका म्हणायच्या समोर वाह काय सुंदर दिसता वहिनी, आता उद्या तुम्ही हेच घाला. आणि त्या तिकडे गेली हे पुसक सुद्धा नव्हतं दिसत, वानरासारखं अशा तिच्या मागे म्हणायचे. म्हणे झाला चहा पिऊन चला जा घरी. हकालून सुद्धा यांनाच गरज होती चहा प्यायची. वाणाचा दिवस निघला. वाणाच्या दिवशी आपण कढी भात वरण जे करतो ना ते सर्व तिने काढून ठेवलं. सर्व काही घातलं माऊलीने सर्व. पुतळ्या डोरलं साकड्या पैजण कमरेला कंबरपट्टा. पुतळ्या डोरलं साकड्या पैजण कमरेला कंबरपट्टा. सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी नेसले गा हे नेसले गा शालू पैठणचा. नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू पैठणचा. सर्व काही नेसलं, पुतळ्या डोरलं साकड्या पैजण सगळं घातलं तिने. आणि राहिली फक्त नथ. आता दिसच ना हरपून गेली. एवढी 5 तोड्याची नथ कस काय हरपली. तिच्या जीवनातून काही निघून गेल्यासारखं तिला वाटलं म्हणून ती सुन्न उभी राहिली अशी एका ठिकाणी. घड्याळाचे सर्व काटे वरच्या दिशेला जाता माय तेव्हा किती वाजता बोलल्या नाही काहीतरी बोलल्या 12 वाजता. नाही समजलं असेल ना 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 टा टा टा. किती वाजले 12 वाजले. आता 12 तिच्या चेहऱ्यावर वाजले. पप्प्याचे बाबा घरी आले. पप्प्याचे बाबा म्हणताय काय झालं, नक्की काहीतरी वातावरण बिघडलं. तो कधीच तिच्याशी रागात बोलत नाही कारण तीच तांडव करते मग म्हणून तो रागात बोलत नाही तर जेवण भेटू नये म्हणून. हा काय करायचा म्हणे काय झालं माझ्या बाईला. तुझ्या बाईला काहीच नाही झालं, तुझ्या बाईची नथ हरवली आहे फक्त बस, दुसरं काही नाही. म्हणे एक वेळेस तुम्ही गेलेस तर तू चाललं असतं पण माझी नथ जायला नव्हती. म्हणजे माणूस गेला असता तरी चाललं असतं पण नथ जायला म्हणजे कसे तुम्ही. म्हणे नथ गेली कस काय गेली. म्हणे काय माहिती कालच ठेवली होती पण कुठं गेली मला काय माहित. म्हणे घेऊन द्या. म्हणे आता. म्हणे हो घेऊन द्या. म्हणे किती तोड्याची. म्हणे 5 पुढच्या वर्षी 10. म्हणे घेऊन पाहिजे. म्हणे आता दुकान. म्हणे चहा ठेव जाय. म्हणे नको पहिले नथ. म्हणे बरं. दुकानदाराला फोन लावला. म्हणे दुकान काका जरा दुकान उघडं ठेवा मी आलोच. मग ही गेली चहा ठेवायला. चार्जिंग झाली ना की आता नथ येणार आहे म्हणून. मग ती चहा ठेवायला गेली. जसा तिने बघून ठेवलं पाणी ठेवलं त्यात चहापत्ती टाकली. जसा साखरेच्या डब्यात हात घातला तशी नथ हातात. म्हणे पप्पाची बाबा. म्हणे काय झालं नथ सापडली. खुशच झाली ना ती. म्हणजे तिचा मोह कुठं होता त्या नथनीमध्ये. सुख तिला कशात वाटतंय. मग हे गोष्ट काही जरी वाटत नाही तुम्हाला काय हीच नाही रिकामी गोष्ट आहे. आणि आपल्याला सुख कशामध्ये वाटायला पाहिजे. एखाद्याचं जर पोट गीट भरलं आपल्याकडून त्याच्यात समाधान वाटलं पाहिजे. गरिबाचं पोट आपल्याकडून भरलं पाहिजे याला काही सुख म्हणावं. अरे भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर काहीच केलं नाही. कानाला जेव्हा समजलं तेव्हा त्याचा कंठ दाटून आला. भंगाचं 3य चरण. कंठी निरालोटे कंठी निरालोटे
कोणाचा भाव जागृत झाला? भगवंताचं. मीराबाई बोलल्या लग्न करायचंय म्हणे नाही, तुम्ही माझे गुरु मी तुमचा. विठ्ठल 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 एवढं काही सांगून जातं जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या संत. आज आपण कीर्तन करतोय, कोणामुळे करतोय? कोणामुळे नाही, भगवंतामुळे आहे. पण स्वराज्याची स्थापना कोणी केली? त्यांनी जर केलं नसतं तर झालं असतं का? त्यांना सुद्धा संतांची लागवण आहे. त्यांचे गुरु कोण आहेत? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज त्यांचे गुरु आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या पायाला हात लावली, धूळ इथं लावली, कुठं? मस्तकाला लावली. म्हणून आज पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. कीर्तन सुद्धा कोणामुळे होतंय माय? तुम्ही जागृत आहे कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. नाही तर भिका मागाव्या लागल्या असत्या की जहापना क्या हम कीर्तन रख सकते हैं? अगर आज्ञा हो तो रख ले. मग त्या माणसानं कुठं हो म्हटलं असतं. आणि आपण कीर्तन शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामदार दैवत छत्रपती. छत्रपती
छत्रपती शिवाजी आपलं ऐका माय नाही तस काय नाही. वरून वेश धारण केल्याने कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्याच्यासाठी लई मोठी उपासना लागते, भरपूर काही लागतं त्याच्यासाठी. ते संभाजी महाराज होते की वाघाचा जबडा फाडून आलते, आपलं कुत्र्याला भेट आहे की नाही. आपण म्हणतो आम्ही हे करू आम्ही ते करू, कोणी काहीच करू शकत नाही. हिंदू धर्म जागृत करण्याचं काम जरी एका व्यक्तीने केलं, एक कॅप्टन उभा आणि त्याच्या मागे 10-12 जण. ते छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, त्यांना ते मावडे कसे होते. आपण आता विचार केला की नाही आपण तसंच करायचं. आजकालचे मावडे त्याला दाबतील, गपचूप बस, काहीच नको करू, फक्त जसं चालू आहे तसं चालू दे, मग चालू दे. आणि आपण म्हणतो महाराज जन्माला या कशाला, हे पाहायला काही गरज नाही. तुम्हाला कोणाचीच गरज नाही, तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही राहा. तुम्हाला भोगायचंय तुम्ही भोगा, काम तेच आहे. आणि जर सुधरायचं असेल तर तुम्ही सुधरू शकता, पण संस्कृती जरा टिकून ठेवा. आपली संस्कृती काय, आपल्याला काय मान्य काय नाही हे सर्व आपल्या हिंदू धर्मात सर्वांना सर्व काही माहिती आहे, पण आपण ते टिकून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थोडंसं नामस्मरण करा माय, टाळ्या वाजवा, तिसरं चरण आहे, नंतर सोडून देते. ठीक आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. लय बोड आहे खरंच, गुणाचे आहे. जे काय असेल नसेल गुणाचे आहे, जाऊ दे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इथं नवरात्र उत्सवानिमित्त हरिकीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय, माझा ठेवला आणि माझ्या ही सेवा पदरी पडली आणि तुमच्या गावात मी आली, पाहायला गेलं गाव, म्हणून तुमचे सुद्धा आभार. आणि या माऊलीचं काय बोलायचंय. 9 प्रथम शैलपुत्रीच, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्र घंटेती कुष्मांडेती, चतुर्थकम
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनी च सप्तमं कालरात्री च महागौरी च अष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता। सिद्धिदात्री 7 दिवस आहे आणि हा श्लोक जो कोणी नेहमी रोज म्हणतो की नाही हे माऊली कधीच कशाची कमी पडू देत नाही। लय जागरीचा अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परणी घेऊनी हाती बोध परणी घेऊनी हाती बोध परणी घेऊन हाती बोध परणी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पादडती बोध ज्ञानाचा पादडती बोध ज्ञानाचा पादडती बोध ज्ञानाचा पादडती बुधो बुधो भक्तनाथती बुधो भक्तनाथती जगदंबे गोंधळाये जगदंबे जगदंबे गोंधळाये जगदंबे Thank you.
संसारिक असले तरी भगवंताकडे मन लावा. आज तुमचा आणि माझा काही संबंध नाही. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. काही मागचं काही पुण्य असेल, माझं काही भाग्य असेल की तुमची माझी गाठ पडली. तेच मीराबाई सांगतायत कानाला की तुझी माझी काही मागच्या जन्मी काही गाठ असेल म्हणून पुढच्या जन्मी या जन्मी तुझी माझी गाठ पडली म्हणून तुला हे प्राप्त झालं. मय्येव म्हणा आधत्व मयी बुद्धी निवेशे निवेशिष्यसे मय्येव अथ ऊर्ध्वम संशय. फक्त मन इकडे लाव. कुठं? इकडे म्हणजे भगवंताकडे लाव. ठीक आहे. माझ्याकडून जर काही बोलण्यामध्ये चुकी झाली असेल माय तर क्षमा करावी. तुमच्या मुलीसारखी आहे मी. आणि काही चुकलं, काही चांगलं वाटलं तर कीर्तनामधून घरी घेऊन जा. काही वाईट वाटलं असेल तर परत मला द्या. काही चांगलं वाटलं असेल तर घरीच घेऊन जा. खरंच याची त्याची चपला नेऊ आपलंच नाही. जे काय न्यायचं असेल ते आपलंच नाही. सर्वांचे आभार. आणि या तरुण पिढींचे सुद्धा आभार. या तरुण पिढी करतात म्हणून होतं, नाहीतर होत नाही. आणि त्यांनाच पुढे करायचंय, त्यांनाच प्रोत्साहन द्यायचं की या मुलांना सांगायचंय की नाही तुम्हाला सर्व काही करायचंय. पुढे नवरात्र बसलं की असंच काही कीर्तन ठेवायचंय. डीजे पुढे नाचून काही होत नाही. कोणाचं काही भलं नाही. आपलेच तंगडे तुटतात, है की नाही. म्हणून तुम्ही बोलवलं म्हणून तुमचे सुद्धा आभार. सर्वांचे आभार. मृदंगाचार्य दादा यांचे सुद्धा आभार. उत्कृष्ट असा मृदंग वाजवला. जरा टाळ्या वाजवा माय. सर्वांचे आभार. आणि गायनाचार्य यांचे सुद्धा आभार. नाव मला माहिती नाही पण त्यांचे सुद्धा आभार. विनेगरी काका यांचे सुद्धा आभार. साऊंड सिस्टीम वाले दादा यांचे सुद्धा आभार. कुणाचं नाव राहिलं का माय? चोखदार तर काही नाही. सर्वांचे आभार. क्षमा प्रार्थी. ठीक आहे. आणि माझ्या माऊलींच्या पुढे ही सेवा समर्पित. ज्ञानेश्वरा माऊली